Okay, so I will present my screen. तर आज आपण लास्ट टाइम आपण टेस्ट 1 घेतली होती, त्यामध्ये 15 क्वेश्चन्स होते राईट. आणि आज आपण टेस्ट 2 घेतलेली आहे, त्यामध्ये सुद्धा 15 क्वेश्चन्स आहेत राईट. सो हे क्वेश्चन्स लिहून ठेवा नोटबुकमध्ये, त्याच्या ऑप्शन सहित लिहून ठेवा. म्हणजे कसं की तुम्हाला ते ऑप्शन सेम ऑप्शन्स जर आले तर तुमच्या आईजना सवय होईल त्यातनं करेक्ट ऑप्शन शोधायची. तर ऑलवेज राईट डाऊन ऑप्शन्स ऑल्सो. ओके, तर असे क्वेश्चन सॉल्व करताना ऑप्शन सुद्धा लिहायचे आहेत, म्हणजे आपल्याला सवय होते की करेक्ट ऑप्शन त्यातनं कोणता आहे ते आपल्याला शोधायची सवय होते सर्चिंग. सो आज आपण ॲडव्हान्स जावाची टेस्ट नंबर 2 युनिट 1 आणि युनिट 2 वर घेतलेली आहे. ओके, मी रिस्पॉन्स क्लोज केलेले आहेत आता. ओके, टेस्टचा जो काही रिझल्ट असेल तो तुम्हाला मेलवर मिळून जाईल. तुमचा स्कोर किती होता, तुम्हाला मार्क्स किती मिळाले, कोणते आन्सर रॉंग आले, त्याचे करेक्ट आन्सर कोणते होते, ते सगळं. तर त्यासाठी ईमेल आय डी करेक्ट टाकला असेल तर तो ईमेल तुम्हाला येऊन जाईल. ओके, आफ्टर दिस सेशन. सो फर्स्ट क्वेश्चन इज विच क्लास प्रोव्हाइड्स मेथड फॉर क्रिएटिंग अँड डिस्प्लेइंग बेसिक डायलॉग बॉक्स. डायलॉग बॉक्स क्रिएट करण्यासाठी कोणती मेथड, कोणता क्लास प्रोव्हाइड करतो मेथड डायलॉग बॉक्सची. तर आपण कोणता क्लासने क्रिएट केलेला डायलॉग बॉक्स? यस, जे ऑप्शन पॅन. राईट, जे ऑप्शन पॅन या क्लासचा यूज करून आपण डायलॉग बॉक्स क्रिएट केला होता. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज लास्ट, जे ऑप्शन पॅन. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट मेथड इज यूज टू ॲड GUI कंपोनंट्स टू अन ॲपलेट. ॲपलेटमध्ये आपण बटन, लेबल, चॉईस, लिस्ट जे काही कंपोनंट क्रिएट केलेत ते डिस्प्ले करण्यासाठी, ॲड करण्यासाठी स्क्रीनवर, ॲपलेट विंडोवर, कंटेनरवर कोणती मेथड यूज करतो आपण? ॲड मेथड, राईट. ॲड मेथड आपण घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्या बटनचं नाव, लेबलचं नाव आपण मेन्शन करतो. सो करेक्ट आन्सर इज ॲड. देन थर्ड क्वेश्चन, what method is called automatically when applet is resize. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? रिपेंट. ओके, ॲपलेटची जर लाईफ सायकल तुम्ही पाहिली, ॲपलेट लाईफ सायकल आपण ऑलरेडी पाहिलेली आहे बरोबर. ॲपलेट लाईफ सायकल, राईट, ॲपलेट लाईफ सायकल. आता मला सांगा, यामध्ये रिपेंट मेथड दिसते का कुठे? येस, रिपेंट मेथड आहे का ॲपलेट लाईफ सायकल मध्ये? सॉरी, नो, नाहीये बरोबर. आपण कोडमध्ये लिहितो रिपेंट, पण रिपेंट म्हणजे काय? परत या पेंट मेथडला अगेन अँड अगेन कॉल जातो. सो इथे आन्सर रॉंग येऊ शकतं. सो करेक्ट आन्सर इज पेंट मेथड. हे नोट करून घ्या. प्रोग्राममध्ये आपण रिपेंट असं कॉल करतो, त्याचा अर्थ आहे की पेंट मेथडला परत एकदा कॉल करा. बाय डिफॉल्ट पेंट मेथड एकदा एक्झिक्यूट होणार आहे आणि परत आपण ऍक्शन परफॉर्म किंवा कोणत्या मेथडमध्ये जाऊन रिपेंट म्हणतो, म्हणजे काय, परत त्या पेंट मेथडला कॉल करतो. सो आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3 इज पेंट मेथड. ओके, खूप मुलांचं इथे आन्सर रॉंग आलेला आहे. कळालंय क्वेश्चन नंबर 3 सगळ्यांना? ओके. देन क्वेश्चन नंबर 4, जे बटन कंपोनंट क्लास इज प्लेस्ड इन डॅश डॅश. तर कोणत्या पॅकेज मध्ये जे बटन आहे? जावा एक्स डॉट स्विंग. तर पहिला ऑप्शन. तर इथे बघा स्पेलिंग मिस्टेक आहे, तर दिसायला दोन्ही सेम दिसतात, तर आपण काय करतो, नजर चुकीने तिसरा ऑप्शन करेक्ट करू शकतो. सो करेक्ट आन्सर इज फर्स्ट वन, जावा एक्स डॉट स्विंग, राईट. आणि नुसता बटन कंपोनंट कोणत्या पॅकेज मध्ये असतो? जर बटन असेल तर जावा एक्स डॉट AWT. जावा एक्स नाही, फक्त जावा. जावा डॉट AWT मध्ये बटन क्लास प्रेझेंट असतो, तर जावा एक्स डॉट स्विंग मध्ये जे बटन असतो. तर स्विंग साठी जावा एक्स येतो,
AWT साठी जावा डॉट AWT असतं, स्विंग साठी जावा एक्स डॉट स्विंग आहे, हे लक्षात ठेवा. सो करेक्ट आन्सर इज फर्स्ट वन, जावा एक्स डॉट स्विंग. नेक्स्ट क्वेश्चन, a dash dash is a passive AWT control which do not generate any event. या ऑप्शन मधून कोणता पॅसिव्ह कंट्रोल आहे की ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर कोणताही इव्हेंट जनरेट होत नाही? सो आन्सर इज Label. label is correct answer, right? Third option, label. Then question number 6, applet viewer tool is available in which of the folder of JDK? applet viewer कोणत्या फोल्डर मध्ये आहे? तर मी इथे क्लिक केलं, यस, तुम्ही कोणता आन्सर लिहिलेला आहे? applet viewer. हा, Bin. ओके, वी विल. Bin. हे बघा, सी ड्राइव्ह, प्रोग्राम फाइल्स, जावा सेटअप, JDK, बिन फोल्डर, हे दिसतंय applet viewer बिन फोल्डर मध्ये आहे, राइट? सो bin is a correct answer. Okay, bin is a correct answer, right? bin फोल्डर मध्ये applet viewer tool आहे. नेक्स्ट इज ए स्क्रोल पॅन इज डॅश डॅश. तर स्क्रोल पॅन काय आहे? Component. नो, आपण टेबल तयार केला, आठवतो का टेबल सगळ्यांना? जे टेबल तयार केला, बट रो कॉलमची नावं आली होती का टेबलमध्ये? पहिल्यांदा नव्हती आली. ज्यावेळी आपण स्क्रोल पॅन ऍड केला त्यावेळेस त्या कॉलमचे नेम डिस्प्ले झाले. स्क्रोल पॅन ऍक्च्युअली कंटेन्स द टेबल. म्हणजे काय? स्क्रोल पॅन इज ए कंटेनर, नॉट कंपोनंट. ओके, सो क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर आहे कंटेनर. स्क्रोल पॅन इज ए कंटेनर, नॉट अ कंपोनंट. सो क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर, करेक्ट आन्सर इज ए. देन नेक्स्ट इज question number 8, all component on container can be removed by calling following method. तर आपल्याला एखादा कंपोनंट रिमूव्ह करायचा आहे, तर आपण कोणती मेथड कॉल करू शकतो? सगळे कंपोनंट आपल्याला रिमूव्ह करायचे, ऑल. सो देयर इज ए वन मेथड, रिमूव्ह ऑल मेथड वी कॅन कॉल. रिमूव्ह ऑल इज ए करेक्ट आन्सर. रिमूव्ह ऑल. ओके, सो क्वेश्चन नंबर 8, रिमूव्ह ऑल. देन नेक्स्ट इज AWT is used for creating a GUI in Java. AWT stands for dash dash. So काय long form AWT चा? Abstract window toolkit. Abstract window toolkit, right? Last answer, last option, abstract window toolkit. Then question number 10, by setText method you can set or change the text in a label. लेबल मध्ये जी टेक्स्ट आहे ती आपण चेंज करू शकतो. सो इट इज ट्रू और फॉल्स? True. इट इज ट्रू, राइट? बिकॉज सेट टेक्स्ट मेथडने आपण लेबलचं टेक्स्ट चेंज करू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट लेआउट अरेंजेस एलिमेंट लेफ्ट टू राईट अक्रॉस द कंटेनर. लेफ्ट टू राईट या पोझिशनने कोणता लेआउट अरेंज करतो कंपोनंट आपले? Flow layout. लेआउट आहे, बरोबर. बॉर्डर लेआउट रिजन असतात, 5 रिजन मध्ये अरेंज करतो. ग्रीड लेआउट रो आणि कॉलम मध्ये अरेंज करतो. ग्रीड बॅग रो आणि कॉलम असतात बट साईज नॉट प्री डिफाईन, बरोबर. कॉलम रोची साईज आपण कमी जास्त करू शकतो. म्हणून फ्लो लेआउट काय आहे? अरेंज करतो 1 by 1 लेफ्ट टू राईट कंपोनंट. सो क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर इज सेकंड, flow layout. Then question number 12, what method is used to define the layout manager for container? तो कोणत्या मेथडचा यूज करून आपण लेआउट सेट करतो? Layout. Second. आता बघा इथे 2 ऑप्शन दिसायला करेक्ट दिसत आहेत, बट सेट लेआउट मध्ये S स्मॉल केस मध्ये असतो आणि L कॅपिटल केस मध्ये असतो, बरोबर. सो सेकंड
ऑप्शन इज करेक्ट, नॉट थर्ड. थर्ड मध्ये एस कॅपिटल आहे, दिस इज रॉंग, राईट? सो सेकंड आन्सर इज करेक्ट, सेकंड ऑप्शन, सेट लेआउट. हियर एस इज स्मॉल लेटर अँड एल इज कॅपिटल लेटर. आणि या मेथडच्या आत आपण ऑब्जेक्ट पास करतो, कन्स्ट्रक्टर पास करतो त्या लेआउटचा, जो आपल्याला लेआउट यूज करायचा आहे तो. Then next question number 13. Which of this package contains all the classes and methods required for event handling in Java? So event handle करण्यासाठी कोणतं पॅकेज आपण यूज करतो? Fourth, java.awt.event. राईट, java.awt.event. मग कधी कधी असं विचारतात क्वेश्चन, in which package event package is predefined or placed. सो इव्हेंट पॅकेज हा AWT पॅकेजचा सब पॅकेज आहे. म्हणजेच इव्हेंट पॅकेज कुठे आहे? AWT पॅकेजच्या आत. ओके, म्हणून ऍक्सेस करताना अगोदर पॅरेंट पॅकेज अँड देन सब पॅकेज असं ऍक्सेस करायचं आहे. हे रॉंग आहे, बरोबर? आणि तुम्ही म्हणाल की मग AWT ला इम्पोर्ट केलं तरी चालेल. नो, सब पॅकेजच्या मेथड क्लासेस एक्झिक्यूट करायचे असतील तर सब पॅकेज सुद्धा मेन्शन करावा लागतो. सो java.awt.event इज ए करेक्ट आन्सर. Question number 13, option number 4. So question number 14, which control not support by AWT are? AWT पॅकेजचा यूज करून आपण कोणते कोणते कंपोनंट तयार करू शकतो, आणि खाली दिलेल्या ऑप्शन मधला असा कोणता कंट्रोल आहे, कंपोनंट आहे की जो आपण AWT पॅकेज थ्रू करू शकत नाही? बर विच वन? बर टेबल, राईट. कारण लेबल आपण AWT चा यूज करून करू शकतो, लिस्ट क्रिएट करू शकतो, चॉईस क्रिएट करू शकतो. बट टेबल तयार करण्यासाठी कोणतं पॅकेज लागतं आपल्याला? Swing. स्विंग पॅकेज लागतो. स्विंग पॅकेजचा यूज करून आपण टेबल म्हणजेच जे टेबल तयार करू शकतो. सो क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर ऑप्शन नंबर 3, टेबल. Question number 15. What letter precedes swing component names that have corresponding AWT component? म्हणजे जे कंपोनंट AWT मध्ये आहेत तेच कंपोनंट स्विंग मध्ये आपण क्रिएट करू शकतो, बट त्या क्लासच्या नेमच्या अगोदर कोणतं लेटर आपण लिहितो? J. जे लिहितो, बरोबर. AWT मध्ये लेबल म्हणतो, स्विंग मध्ये जे लेबल म्हणतो. AWT मध्ये बटन आहे, स्विंग मध्ये जे बटन आहे, राईट? So J, option number 3 is correct answer, J. So here test is completed. So question एकदम easy असतात, but no one got 30 out of 30. ओके, कुणालाही 30 out of 30 मिळालेले नाहीत. ओके, सो फर्स्ट याचा स्टडी करताना हे क्वेश्चन नीट लिहून घ्या, त्याचे ऑप्शन नीट लिहून घ्या, आणि नंतर करेक्ट ऑप्शनला मार्करने हायलाइट करा किंवा खाली आन्सर लिहून घ्या परत एकदा. तर असा स्टडी करा. नुसतंच मोबाईलमध्ये PDF आहे ती वाचत सुटलो तसा अभ्यास होत नाही. आपल्या डोळ्यांना सवय झाली पाहिजे की करेक्ट आन्सर असं शोधता आलं पाहिजे. ओके, नुसतंच क्वेश्चन आणि आन्सर असं वाचू नका. ओके, this is not easy to get 70 out of 70 in advanced Java and environmental studies. ओके, आणि इथे ऑप्शन नाही आहेत, या एक्झामला ऑप्शन नसतो. एक जरी आन्सर रॉंग आलं तरी तुमचे मार्क कट होणार आहेत तिथेच. सो टेस्ट एकदम इझी असते, फक्त आपला पूर्ण अभ्यास पाहिजे, प्रत्येक स्टेटमेंट आपण वाचलं पाहिजे नोट्स मधलं, तर आपल्याला पूर्ण पेपर सॉल्व करता येतो. सो नेक्स्ट वीक मध्ये आपण युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 असे कंबाईन टेस्ट घेणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा 15 ते 20 क्वेश्चन असतील. दॅट इज ती आपली टेस्ट 3 असेल. आजच्या टेस्ट मध्ये कुणाला काही विचारायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे कोणत्या क्वेश्चन मध्ये?
येस, कुणाला हॅलो. बट टेस्ट इझी होती, डिफिकल्ट होती की मीडियम होती? इझी. इझी होती, राईट, बिकॉज कोड नव्हते याच्यामध्ये. अजून आपण कोडसाठी टेस्ट दिली नाहीये. कोड आपण ज्यावेळी घेऊ त्यावेळी तुम्हाला अजून टेस्टची डिफिकल्ट लेवल समजेल. ओके, तर कोडचे मी क्वेश्चन्स तयार करत आहे. ओके, 13 क्वेश्चन नंबर 13 आय डिड नॉट अंडरस्टँड. ओके, क्वेश्चन नंबर 13 काय? इव्हेंट हँडलिंग करण्यासाठी आपण कोणत्या पॅकेजचा यूज करतो? तर java.awt.event हा पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये ॲक्शन इव्हेंट, आयटम इव्हेंट हे इव्हेंट आहेत ना, राईट. सो इव्हेंट हँडल करण्यासाठी java.awt.event पॅकेजचा यूज होतो. इव्हेंट पॅकेज हा AWT पॅकेजचा सब पॅकेज आहे. हे बघा, इथे आपण गेलो JDK SRC फोल्डर, जावा AWT, आणि इथे दिसतो AWT पॅकेज मध्ये बघा किती सब पॅकेजेस आहेत. कलर, डेटा ट्रान्सफर, DND, इव्हेंट दिसतो इथे इव्हेंट. तर हा सब पॅकेज आहे AWT मध्ये. हे बघा, ऍक्शन इव्हेंट, ऍक्शन लिस्नर, ऍडजस्टमेंट इव्हेंट, ऍडजस्टमेंट लिस्नर. तर ह्या ऍडजस्टमेंट लिस्नर स्क्रोल बार साठी केला. ऍक्शन इव्हेंट आपण बटन साठी यूज केला होता, राईट. फोकस इव्हेंट आहे बटन साठी यूज केलेला. आयटम इव्हेंट आहे, चॉईस वगैरे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात, तर ते नीट अभ्यास करा. नोट्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचा नीट स्टडी करा, जेणेकरून तुमचे मार्क्स जाणार नाहीयेत. ओके.